वेलकम टू द डे 70 आउट ऑफ 100. हा अक्षयचा लास्ट इयर बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आहे, पण मी तो पोस्ट केला नव्हता आणि आत्ताच त्याचा वाढदिवस होऊन गेला. सो विचार केला की आत्ता पोस्ट करूया. आणि त्यानं मला एक चॅलेंज दिलं होतं, तर ते चॅलेंज काय होतं ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अरे काय भारी बनवलं रे. मागच्या वर्षी नुकतीच ताईची डिलिव्हरी होऊन 15 दिवस झाले होते आणि ते बॅकग्राऊंडला तुम्हाला सगळं दिसत आहे. ते नुरवीच्या शूटचं वगैरे मी तयारी केलेली होती. एनिवेज हा सुंदर असा केक मी त्याच्यासाठी बनवून घेतलेला होता आणि त्याला तो प्रचंड आवडला होता. तो केक बघतच बसला काय होता. बनवलं म्हणलं. ते मी कस्टमाइज करून घेतलं. हा पण आता हे कापायचं कसं? एवढं भारी बनवलेलं कापायचं कसं? हे इकडून कापून मला काय टेन्शन माहितीये का? संपवायचं कसं एवढं? हे आहे ना. बर्थडे बॉय इथे केक कट करायचं सोडून त्या केकचे फोटो व्हिडिओजच घेत बसलेला होता. पडलं का ते सांग. हा मग तुम्हाला म्हणला होतास की तुला चॅलेंज आहे म्हणून मी चॅलेंज एक्सेप्ट केलं ते. अरे नाही लई भारी रे, खूपच मस्त आहे. थँक्स. वा रीळ पण भारी. चला मग आता कापूया. आता फोन नका उचलू. कसं काय बनवता येईल? ॲक्च्युली मागच्या वर्षीचा माझा बर्थडे अक्षयने खूप छान सेलिब्रेट केला होता, तर त्याने मला आता चॅलेंज दिलं होतं की आता तुझी बारी आहे, तू कसं सेलिब्रेट करती हे मला बघायचंय. मला वेळ नसताना देखील मी फक्त केक कस्टमाइज करून घेतला. बाकी बॅकग्राऊंड वगैरे तर हे नुरवीच्या वेलकमचंच आहे, त्यामुळे बाकीच्या गोष्टी खूप सोप्या झाल्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. आहे भावाचा. पार्टी बाकी अक्षयकडनं. ठीक आहे. आणि या पद्धतीने त्याचं औक्षण करून त्याला ओवाळून हे लिटल सेलिब्रेशन आम्ही बर्थडेचं केलं होतं. हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर हॅपी बर्थडे अक्षय अशी ही कमेंट नक्की करा. आणि हो, हा जो केक आहे ना तो मी U2 केक मधून कस्टमाइज करून घेतलेला होता. तुम्ही सुद्धा तुमचे फेवरेट केक्स त्यांच्याकडून कस्टमाइज करून घेऊ शकता. हा चॉकलेट फ्लेवर होता, चोको चिप्स वगैरे मिक्स होते याच्यामध्ये. आणि त्यांच्याकडे ऑफर्स देखील तुम्हाला भन्नाट मिळतील. नेहमी त्यांच्याकडे बाय वन गेट वन फ्री ही ऑफर असते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड subscribe to my channel.